पत्नीच्या डोहाळे जेवण कार्यक्रमातच व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी असलेल्या वडिलांना अटक केली आहे, तर मुलगा फरार आहे। संपूर्ण बातमी पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर नागपूरच्या इमामवाडा इथं एकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडालेली आहे। पत्नीच्या डोहाळ जेवण कार्यक्रमातच व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे। नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे। क्षुल्लक कारणावरून शेरू राठोड आणि ऋतिक राठोड या बाप लेकानं ही हत्या केलेली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की महेश बावणे यांच्या पत्नीचं डोहाळ जेवण होतं। त्यासाठी मेहंदी काढायला आलेल्या मुलीच्या आईनं आरोपीकडून पैसे उधार घेतले होते। ते पैसे परत का करत नाही म्हणून वाद झाला। तेव्हा महेश बावणे यांनी शेरू राठोड आणि ऋतिक राठोड यांना समज दिली। त्यावेळी दोघांनी महेश बावणे यांच्यावर हल्ला केला, त्यांना चाकूने भुसकवलं। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी असलेल्या वडिलांना अटक केली आहे, तर मुलगा फरार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरातील लक्ष्मीनगर इथं तरुणाचा देखील खून करण्यात आला। लोखंडी फावड्यानं मारहाण करून कृष्णा डोळस याची हत्या करण्यात आलेली आहे। मात्र जन्माआधीच बाळ बापाला पोरकं झालेला आहे। पत्नीच्या डोहाळ जेवण कार्यक्रमातच पतीची हत्या झालेली आहे।